आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी देशातील सर्व सरकारी बँकांनी संप पुकारला असून या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली। वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही, त्यामुळे बँकांनी संपांचा निर्णय घेतला आहे। वेतनवाढ, 5 दिवसांचा आठवडा यासह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 2 दिवसीय बंद पुकारला आहे। जवळपास 400हून अधिक अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते। बुलढाणा मुख्य शाखेपासून 11 वाजता मोर्चा काढण्यात आला। मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकताच प्रवेशद्वारावर मागणी फलक उंचावत जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी इंडियन बँक्स असोसिएशनच्या मुजोरपणाच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। मोर्चात एसबीआय युनियनचे क्षेत्रीय सचिव अविनाश बोचरे, एसबीआय अधिकारी संघटनेचे सिद्धार्थ पवार, सारंग संघवी, बीओआयचे आशिष टेकाडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व राष्ट्रीयकृत बँकेची जी एक क्षेत्रीय संघटना यूओबीयू की ज्याच्या अंतर्गत 10 लाख कर्मचारी हे देशभरामध्ये येतात, त्यांनी काल आणि आज 2 दिवसाच्या संपाचं आवाहन केलं होतं। संपाचं आवाहन करण्याचं कारण म्हणजे ऑक्टोबर 2017ला आमचं वेतन करार IBA सोबत संपुष्टात आलेला आहे। 30 महिने झाले शांततेच्या मार्गाने, चर्चेच्या मार्गाने आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला अपेक्षित अशी वेतनवाढ आणि ज्या काही इतर मागण्या आमच्या 5 दिवसांचा आठवडा असो, पेन्शनमध्ये सुधारणा असो, कुटुंब पेन्शनमध्ये सुधारणा असो किंवा अधिकाऱ्यांच्या कामाच्या तासाची निश्चिती असो, या कुठल्याच बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाची भूमिका घेतली नाही। डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस केंद्र सरकारने पण त्यांना पत्र लिहून खळकारलं, त्यांना सांगितलं की लवकरात लवकर बोलणी सुरू करा, परंतु त्यांचाही असर त्याच्यावर काही झालेला नाही। तर शेवटी आम्हाला संप करण्याशिवाय कुठलाच पर्याय यावेळी त्यांनी उपलब्ध करून दिला नाही। त्याच्यामुळे आज आमची मजबुरी म्हणून आम्हाला संपावर जावं लागत आहे। सगळे बँकिंग 10 लाख कर्मचारी त्यांच्या पगाराची कपात करून आज संपावर गेलेले आहेत आणि सगळीकडे हे निदर्शने चालू आहेत। आपल्या जिल्ह्याभरातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका या संपामध्ये सहभागी आहे। आज मोठ्या प्रमाणावर भव्य मोर्चाचं आयोजन बुलढाणा मुख्य शाखेपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये आज जवळपास 400 ते 425 कर्मचारी सहभागी होते। त्यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने केली आणि ग्राहकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की आमची मनस्वी काही इच्छा नाही आहे की त्यांना जो त्रास होतोय म्हणून, परंतु आमच्याजवळ आता मार्गच दुसरा कुठला शिल्लक राहिला नाही। बँकर्सची कंडिशन आणि ज्या काही त्यांच्यावर योजना आणि सरकारी योजनांचा भडीमार होतोय, कर्मचाऱ्यांची कमतरता होते आणि IBAचा जो मुजोरीपणा होतोय, कुठंतरी वाचा फोडणं याला गरजेचं होतं आणि याच्यासाठी आज आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरावं लागलं आणि उद्यासुद्धा याची दखल जर घेतली नाही तर 11, 12, 13 मार्चला सुद्धा आम्ही संपाचं आवाहन केलेलं आहे आणि यानंतरही त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर 1 एप्रिलपासून यूओबीयू संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सुद्धा IBAला दिलेला आहे। वेतनवाढीच्या मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थात IBA या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी वाटाघाटी असफल झाल्यानं बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारल्याने देशासह जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार कोलमडला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।